हे बघा, 2-3 दिवसापूर्वी मी पपया काढल्या होत्या आमच्या दरवाजाच्या समोर जो पपईचं झाड आहे त्यावरून. हे बघा, आणि काय मस्त परफेक्ट पिकलेत एकदम एकदम. बघा, पिवळे पिवळे झालेत एकदम. हा, सुगंध पण काय मस्त येतोय या पपई खायला. आता काय करतोय आम्ही, हे सर्व नाही खाणार. 1-2 कापू आम्ही, जे जास्त तयार झाले ते आधी कापू आम्ही. आता सोलतोय चांगली मस्त, छोटी छोटी फोडं करतोय आणि खातोय ते पाण्यात बसून अंगणामध्ये. बघा, मस्त निसर्गाचा आनंद घ्यायचं, पाण्यात बसून मस्त मजा करायची. या तुम्ही पण. हे बघा, 5 पपया काढल्या होत्या मी. 5च्या 5 सगळ्या पिकलेत बघा, आहे ना. हे बघा, आणि काय रंग आलाय त्याच्यावरती बघा, एकदम पिवळ्या पिवळ्या झाल्यात. हे बघा, हा, सुगंध पण मस्त येते, गोड गोड. आता काय सगळ्या नाही खाणार आम्ही, जे जास्त तयार झालेत ना त्याच कापणार, बाकीचे ठेवून देणार. उद्या परवा बघूया. या तुम्ही पण खायला. आता सांगते मी, आहे ना, मस्त याला सोला, छोटे छोटे तुकडे करा. आता इकडे आम्ही या पालण्यात बसलोय, झोपाळ्यात. मला कमी आलं होतं, काकी याला पालना नाही म्हणत, याला झोपाला म्हणतात. लहान मुलांचा जो असतो पालना, त्याला पालना म्हणतात. आता तुम्ही मला सांगा, याला पालना म्हणतात की झोपाला म्हणतात? ठीक आहे, त्याला झोपाल्यात मी आता बसते. अंगणामध्ये आमचा झोपाला आहे, त्यात मी बसते आणि मस्त आता कापून आम्ही मजेशीर खाणार, निसर्गाचा आनंद घेणार आणि मस्त बसून खाणार अंगणामध्ये. या तुम्ही पण. चला कापा, मस्त पिकलेला पपई घ्या. हा, कापा. हे बघा, मस्त पपई सोलतात आहेत बघा. हे बघा, है ना. हा, पिवळा पिवळा एकदम. बघा, कष्ट करतो आम्ही या झाडांसाठी, म्हणून मिळतात बघा 2 फळं खायला. आता तुम्हाला सांगू का, मे महिन्यात पण माझी मुलं आली होती ना, त्यांना पण भरपूर पपया मिळाल्या खायला आणि ती घेऊन पण गेलीत. आणि दुसरी गोष्ट सांगू, मी आता मुंबईला गेली ना, तेव्हा पण माझ्या मुलांसाठी मी पपया घेऊन गेली होती. आणि आता आल्यावरती बघते तर आमच्या झाडावर पपया ना तयार झाल्या होत्या, म्हणून आम्ही काढल्या लगेच. आता आम्हाला मिळाली नसती हो. आता हे बघा, 2-3 दिवसात कशा मस्त पिकल्यात बघा, एकदम परफेक्ट, है ना. हे सोलतायत पण कशी मस्त बघा. सोलून झालं ना. आता मस्त फोडी करा छोट्या छोट्या. काय पपई मस्त सोललानी पण आहे. सरकन चाकू फिरतो. अया बी नाही कशी काय हो याच्यात? जरूर सगळ्यामध्ये बी असते. अच्छा अच्छा, म्हणजे कशामध्ये असते आणि कशात नसते काय? अच्छा, ठीक आहे, कापा. पण आहे तर गोड. जरासं खाऊन बघा ना, गोड आहे का. एक छोटासा खाप खाऊन तर बघा, गोड आहे का. गोड आहे. हा, मस्त एकदम. मग बी नाही कशी काय हो त्याच्यात? जरूर असतं, सगळ्यामध्ये बिया असतात. अच्छा, म्हणजे गोड तर आहे ना. बस जाऊ दे, चला कापा मग. ते खाऊन टाका आणि मग दुसरे कापा. हा, काय मस्त वाटतं ना अंगणात बसून खायला. हो, ते तुम्ही कापता आहे ना, ते ह्या प्लेट मध्ये आहे ना, 2 प्लेट मध्ये त्या मोठ्या खापा घेऊनच कापा. हा, म्हणजे याच्यात छोटे छोटे करून परत त्या प्लेट मध्ये घ्यायची गरज नाही. हा, याच्यामध्ये छोटे छोटे करा. हा, असं. हा, म्हणजे काय ताटामध्ये बारीक करा, परत ह्याच्यातून त्याच्यात नको ना, त्याच्यातच करा ना. वा, काय मस्त आहे हो.
एक प्लेट तर झालं तयार, आता दुसरी प्लेट तयार करतात आहे. हे बघा 50 रुपये प्लेट. या लवकर लवकर. हे जे असतात ना रेल्वे स्टेशनला ना, ते अननस, पपई, कलिंगड याची अशी डिश तयार करून देतात माहिती, 50-50 रुपये. काय कमवतात ते रेल्वे स्टेशनला जे असतात बाहेर, मस्त कमाई होते त्यांची. आणि ते आपल्या इथे तर बघा, अच्छा दोन्ही प्लेट सेम सेम करतात आहेत बघा. चला आमच्या तर 2 प्लेट तयार झाल्या. या या पपई खायला, मस्त गोड गोड पपई. आहे मस्त. हा हा गोड आहे. आहे की ना हा कोकणातला आनंद, सांगा बघू दे. हा माझी मुलं येतात ना तेव्हा एवढी आम्ही धमाल करतो ना, काय सांगू तुम्हाला, भरपूर. आणि माझ्या नातवंडांमध्ये त्यांच्याबरोबर खेळताना माझा कधी वेळ निघून जातो मला काय समजतच नाही. काय सुंदर वारा सुटलाय बघा, आणि मस्त निसर्ग, चारी बाजूला हिरवळ, पावसाळ्यामुळे मस्त पर्यटन, झुळझुळ आवाज आहे की नाही मस्त. आणखीन काय बघा आपल्याला. हा आपल्या शरीरासाठी, आपल्या तब्येतीसाठी हे एकदम मस्त निसर्ग आहे. आजारी माणूस जर कोकणात आला त्याला औषधाची गरज नाही, आहे की नाही. हे झाडावरची ताजी ताजी फळं, आपल्या परसावामध्ये ताजी ताजी भाजी, ही शुद्ध हवा, हा मोकळं मोकळं अंगण, जागा, म्हणजे श्वास घ्यायला एकदम मोकळं, आहे की नाही मस्त. कधीच आजारी पडणार नाही माणूस. तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये कोण माणसं आजारी पडतात का? नाही पडत. म्हणजे पडतात पण असं शहरासारखी नाही, खचाखच दवाखाने भरलेले असतात, हॉस्पिटल भरलेले असतात, तसं नाही. कसा वाटला व्हिडिओ? कसा वाटला आमचा आनंद? आहे की नाही हो मजा? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल ना बाबा काकीचे व्हिडिओ कसे असतात. आणखीन तुम्हाला कसे व्हिडिओ हवेत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला मी सांगू का, हे जे पपईचं झाड आहे याच्यावरती वर्षाचे 12 महिने फळ लागतं का हो? मला तर माहिती नाही, कारण का मी आता 2-3 वर्ष झाले हे झाड लावलेले आहेत पपईचे. मला तर काय माहिती नाही, कारण का आम्ही अगोदर शहरात राहत होतो, आता आम्ही आलोय, मुलाबालांची लग्न वगैरे झाली, मग आता गाव पण पाहिजे म्हणून आम्ही आता इथे आलोय. तर पपईचे झाड आम्ही रुजवले होते बिया टाकून, झाड मस्तपैकी झाले, पण वर्षाचे 12 महिने त्याच्यावर फळ असतं. म्हणजे खरं आहे का? नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता बघा पावसाला सुरू आहे ना, तरी पण मी पपया एवढ्या काढल्या आणि अजून पण भरपूर पपया आहेत झाडावर माझ्या. आता ते गणपतीपर्यंत पिकू दे, माझ्या मुलांना मिळू दे, आहे की नाही. कसा वाटलाय व्हिडिओ? मजेशीर एकदम हवे. आवडला ना? चला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया मस्त पुढच्या सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या कुटुंबामध्ये माझा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.